आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून मुंबईत परतलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईनंतर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आणि विक्रांत घोटाळ्यावरून भाजपला थेट आव्हानही दिलं। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप तर सुरूच असतात, पण राऊतांवरील ईडीची कारवाई आणि सोमय्या यांच्यावरील विक्रांत भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे एक नवीन वाद पेटलाय एवढं मात्र निश्चित। केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर किंवा इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत ही नामर्दांगी आहे। त्याला पाटील खंजीर फुसून राजकारण करण्यासारखं आहे। सुरुवात आहे, ही खिडकी पडलेली आहे। विमानतळावर शक्ती प्रदर्शन करताना संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप विरोधात दंड थोपटलेत। महाविकास आघाडीच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांच्या आडून दबाव तंत्र वापरण्याचा आरोप असलेल्या भाजपवरही राऊत यांनी टीकास्त्र सोडलंय। आम्हाला तुरुंगात पाठवली माझी तयारी आहे सर, पण आमच्यावरती खुनी हल्ले करतील आमची तयारी आहे। आम्हाला ठार मारतील आमची तयारी आहे। पण लक्षात घ्या, या पुढले 25 वर्ष तुमचं राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची व्यवस्था ही तुम्हीच करून ठेवली आहे। तुम्ही तुमची कबर या महाराष्ट्रात खणलेली आहे आणि ही कबर देशात सुद्धा खणली जाईल। संजय राऊतांनी INS विक्रांत घोटाळ्यावरूनही भाजपावर निशाणा साधलाय। सोमय्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याचा घणाघात राऊत यांनी केलाय। कालपासून INS विक्रांत हा कोट्यावधीच्या घोटाळ्यावर बोलतो आहोत आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक ज्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा होती, हे प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी लोक आहेत। हे INS विक्रांत मधला घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्याला जाब विचारतील, पण INS विक्रांतचा घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्याच्या बाजूने उभे आहेत। हा निर्लज्जपणाचा कळस आहे। राज्यसभेतही विक्रांत प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले। एकवटलेल्या सगळ्या विरोधकांनी राज्यसभेचं कामकाज बंद पाडलं। यावेळेला राऊत यांनी भाजपकडे या घोटाळ्यावर बोलण्यासाठी काहीही उरलेलं नसल्याची टीका केली आहे। त्यांच्याकडे उत्तर असू शकत नाही, कारण मी पुराव्यासह भ्रष्टाचार समोर काढलेला आहे। आज राज्यसभेमध्ये या विषयावर कामकाज बंद पडलेलं आहे। राज्यसभा स्थगित झाली आणि संपूर्ण विरोधी पक्ष उभा राहिला आणि राज्यसभेत सुद्धा त्यांच्याच पक्षाचे खासदार या विषयावर बोलू शकत नव्हते। संजय राऊत यांचं झालेलं जंगी स्वागत आणि सोमय्यांवर झालेले विक्रांत घोटाळ्याचे आरोप यामुळे बेजार झालेला भाजप डाव उलटवण्यासाठी आता नेमकी कोणती खेळी करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पण आता हाच विषय पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती असेल एवढं मात्र नक्की। तिकडे ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी सभा 9 एप्रिलला होणार होती ती आता 12 एप्रिलला होईल। मनसेच्या सभेवरून ठाण्यात राजकारण चांगलं तापलं होतं। यानंतर मनसेचे पदाधिकारी 9 एप्रिलला सभा घेण्यावरती अधिक आक्रमक झाले। पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी सुरुवातीला नाकारली। परवानगी नाकारल्यानंतर ठाण्यात पडद्यामागे सुद्धा वेगळंच राजकारण रंगत होतं की काय अशी चर्चा सुरू आहे। मात्र आता या दोन्हीतला सुवर्ण मध्य काढत 9 ऐवजी 12 एप्रिलला सभा घेण्याचा निर्णय झालाय। पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सभेची तारीख बदलल्याचं मनसेनं म्हटलंय। ठाण्यातल्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या समोर राज ठाकरे यांची जाहीर सभा आता 12 तारखेला होईल। 12 तारखेला त्याच ठिकाणी आम्ही सभा करण्याचं योजलेलं आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर मी ठाणे पोलिसांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता सन्माननीय राजसाहेबांची संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसलेली सभा जी उत्तर सभा आहे ती तलावपाळीला गडकरी रंगायतांच्या ॲडजसंट रोड म्हणजे पूर्वीचं चिंतामणी ते दगडी शाळेचा जो रस्ता आहे त्याच्यावरती ही सभा होणार आहे।
तिकडे मशिदींवरच्या भोंग्याच्या विरोधात राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या मोहिमेनंतर मनसेतच नाराजी आणि बंडखोरीचा भोंगा वाजला. मशिदीच्या समोर हनुमान चालीसा लावण्याचा राज ठाकरे यांचा आदेश झुगारणाऱ्या पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटवण्यात आलं. त्यामुळे मनसेतले मतभेद अधोरेखित झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शाखेत जे घडण्याची अपेक्षा होती तेच घडलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याच्या निर्णयावरून मनसेतली नाराजी अखेर उघड झाली आहे. नाराज नाही, विरोध नाही असं म्हणणाऱ्या नेत्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं ते अखेर गुरुवारी समोर आलं. राज ठाकरे यांच्या आदेशाविरोधात बंडखोरीचा भोंगा वाजवणारे पुणे मनसेचे अध्यक्ष वसंत मोरे यांची अखेर शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाली. वसंत मोरे यांच्या जागी पुण्यातील मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी तातडीनं निवड करण्यात आली. निवडीच्या पत्रातील मजकुरातूनच पक्षनिष्ठेतली कुचराई ही अस्वीकारार्ह असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. श्री साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी आपली नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणं आणि कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी व यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी. राज ठाकरे. दुसरीकडे वसंत मोरे यांनी सुद्धा मी कधीपासूनच तुझा मावळा म्हणत बाबर यांचं अभिनंदन करणारा फोटो शेअर केलाय. पण अचानक शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानं मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षातील काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण केल्याचाही आरोप केला. आता पुढे जर पक्षातल्या काही असंतुष्ट आत्म्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी साहेबांपर्यंत या सगळ्या गोष्टी वसंत मोरेच्या चुकीच्या गोष्टीच आजपर्यंत साहेबांपर्यंत पोहोचल्यात आणि मला वाटतं चांगल्या गोष्टी वर्धापन दिनाच्या गोष्टी कुठल्याही साहेबांपर्यंत पोहोचल्या नाहीत. असू देत, त्यात काही फरक पडणार नाही, पण माझं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून चालू राहील. मागच्या 2 दिवसांपासून पुणे मनसेत भोंग्यावरून धुसफूस पाहायला मिळत होती. वसंत मोरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावायला विरोध दर्शवल्यानं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वात डेक्कन भागातल्या मशिदींवरचे अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आलं. यावेळीही संभूस यांनी वसंत मोरे यांच्यावरच्या संभाव्य कारवाईचे संकेत दिले होते. शिवतीर्थावरून राजसाहेबांनी मांडलेली भूमिका ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी मांडलेली आहे. ही कुठल्या एका वॉर्डासाठी किंवा एका प्रभागासाठी मांडलेली नाही. अंतर्गत धुसफूस हा प्रकार नाहीये. कदाचित ते लोकप्रतिनिधी आणि शहराध्यक्ष या दुहेरी भूमिकेमध्ये असल्यामुळे कुठल्या बाजूने कौल द्यावा हा त्यांचा थोडासा गोंधळ झाला असेल आणि त्याच्यातनं त्यांचं ते वक्तव्य झालं असेल. पण ते वक्तव्य तेही सुधारतील येणाऱ्या काळामध्ये. गुरुवारी राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर एक प्रकारे कारवाई करत त्यांना पदावरून दूर केलं. या संदर्भात बोलताना देखील वसंत मोरे यांची नाराजी स्पष्ट जाणवत होती. आपण मनसे सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं, पण राज ठाकरे यांना जाऊन भेटणार का या प्रश्नावर मात्र ते थबकले. पर्स सगळीकडनं येतात, ते सगळे पक्ष बोलावतात ते, परंतु मला वाटतं की माझ्या वयाची निम्मी वर्ष मी पक्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे. जसं राजकारण कळते तसा राजकारणातला रापेक्षा तो राज ठाकरेंचा राग कळतोय. त्यामुळे मी पक्षामध्ये आहे, पक्षामध्येच राहील. राज ठाकरेंना भेटायला कधी जाणार? ठाण्याच्या सभेत. दुसरीकडे राष्ट्रवादीनं मात्र नाराज वसंत मोरे यांना खुली ऑफर दिली आहे. माझे मित्र माननीय वसंतरावजी मोरे यांना सुद्धा मी आवाहन करतो, या ठिकाणी ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले तर निश्चित त्यांचं स्वागत असेल. या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान निश्चित जपला जाईल. या ठिकाणी ज्या पद्धतीने काही ठिकाणी जात धर्माचे या ठिकाणी सलोख्याचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय तो कुठल्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी न पटणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या समस्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी व्हावं. एकंदरीतच राज ठाकरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील नाराजी जगजाहीर झाली आहे. मशिदींवरच्या भोंग्या विरोधातल्या मोहिमेमुळे मनसेतच बंडखोरीचा भोंगा वाजू लागला. वसंत मोरे यांच्यावर कारवाई झाली
त्यामुळे आता मनसेतली ही बंडखोरी शमवण्यात राज ठाकरे यशस्वी होतात का की ठिणगीची आग होते हे लवकरच कळेल. पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जवळपास 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटीच्या संपाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयानं संपकरी कर्मचाऱ्यांना येत्या 22 तारखेपर्यंत कामावर हजर व्हा असे आदेश दिले. तसंच आंदोलकांना पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ देण्याबद्दल सुद्धा निर्देश देण्यात आले. त्यामुळे विलिनीकरणावर ठाम असलेले संपकरी एसटी कर्मचारी आता तरी कामावर परत येतात का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. विलिनीकरणाची मागणी घेऊन राज्यभर संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता हायकोर्टानं कामावर रुजू व्हायला बजावलंय. त्यामुळे आगारात धुळखात पडलेल्या लालपरीचा धावण्याचा मार्ग मोकळा झालाय. एसटी सेवा बंद असल्यानं ग्रामीण भागातील जनतेचे गेले 5 महिने प्रचंड हाल झाले. मात्र आता कोर्टाच्या आदेशामुळे हा संप लवकरच मिटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असं सांगताना संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हायला सांगितलंय. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेत. शिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला 300 रुपयांप्रमाणे प्रत्येकी 30,000 रुपये कोविड भत्ता द्यायला सुद्धा सांगितलाय. तसंच आंदोलकांना एक संधी देणं आवश्यक असल्याचंही कोर्ट म्हणालं. कोर्टाच्या या आदेशाचं राज्य सरकारकडून स्वागत करण्यात आलंय. गेले 5 महिने हा जो संप चालू होता यावर माननीय उच्च न्यायालयाने काल सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी सांगितलंय. कधीही कर्मचाऱ्यांची नोकरी जावी म्हणून आम्ही कुठलाही प्रयत्न केला नाही. शिस्तभंगाची कारवाई शेवटी आम्हाला प्रशासन म्हणून करावी लागली. 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, कामावर रुजू व्हावं. आपण कुठलीही त्यांच्यावर कारवाई करू नये असं आम्हाला सांगितलेलं आहे. दरम्यान 22 एप्रिलपर्यंत जे कामगार कामावर परतणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला मोकळीक असल्याचं परब यांनी स्पष्ट केलंय. कालच कोर्टाने सांगितलेलं आहे की जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत हजर होणार नाहीत त्यावर कारवाई करण्याचे तुमचा मार्ग मोकळा आहे. त्यानंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सतत तापवत ठेवणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही हायकोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. न्यायालयाने कोविडचा भत्ता एका कष्टकऱ्याला 300 रुपयाप्रमाणे म्हणजे 30,000 प्रत्येकी, म्हणजेच एका डेपोला 95 लाख रुपये, एका डेपोचे 95 लाख × 250 एवढे पैसे कष्टकऱ्यांना देण्याचे स्पष्ट निर्देश सुद्धा आज या माननीय न्यायालयाने दिले. कोर्टाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे भाऊक झाले. हायकोर्टानं आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा तर दिलाच, शिवाय लवकरात लवकर कामावर येण्याचंही बजावलंय. त्यामुळे 22 एप्रिल पासून लालपरी राज्यात पुन्हा जोमानं धावायला लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा एसटी लवकरच धावू लागेल अशी अपेक्षा आहे. तिकडे नागपुरात मात्र चिंताजनक बातमी आहे. कारण वाढती गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोरचं आव्हान तसंच आहे, किंबहुना वाढतंय. कारण रस्त्यावरच्या तरुणांची स्टंटबाजी अधिकाधिक डोकेदुखी ठरते. रात्रीच्या वेळेला वाहनांच्या टपावर बसून स्टंट करणाऱ्या तरुणांवर नागपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. भाईचारा इतना कमा रखा मेरे भाई, तेरे जैसे की तो व्हायरल. भाईचारा इतना कमा रखा मेरे भाई, तेरे जैसे की तो फोन देंगे. नागपूरमध्ये स्टंटबाजीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ नागपूरच्या सदर छावणी परिसरातला. अलिशान कारच्या टपावर बसून स्टंट करणारा हा तरुण पहा. रहदारीच्या रस्त्यावर त्यानं आपल्या मित्रांच्या मदतीनं हा व्हिडिओ चित्रित केला. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांची त्यांना जराही फिकीर नव्हती.
जणू काही एखाद्या VIP व्यक्तीच्या वाहनांचा ताफा चालावा असं हे दृश्य आहे. विशेष म्हणजे त्याच्या आलिशान कार सोबतच आणखी काही कार असल्याचं पाहायला मिळतं. भाईचारा इतना कमा रखा मेरे भाई, तेरे जैसे की तो फोन देंगे. स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी या स्टंटबाजांवर कारवाईचा बडगा उगारला. मुशीर शेख, विपिन नायर, असलम बेग, हसन शेख, इम्रान अन्सारी आणि मालवीन वरठी या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलंय. या तरुणांनी स्टंटबाजीसाठी 5 वाहनांचा वापर केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. 1 एप्रिलच्या रात्री हा व्हिडिओ त्यांनी चित्रित केल्याचं पोलिसांनी सांगितलं. छावणी सदर रोडवरचा हा प्रकार आहे. हे ऑटोमोटिव्ह चौकाच्या जवळपास एक गॅरेज आहे गाड्या दुरुस्तीचं आणि नवीन गाड्यांच्या विक्रीचं. त्याच्यामधील ह्या गाड्या त्याचा मालक याच्या संगनमताने यांनी बाहेर काढल्या होत्या आणि त्यांचे जॉय राईड प्लस स्टंट असा हा प्रकार झालेला आहे. मालकावरती सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि उर्वरित गाड्यासुद्धा आम्ही ताब्यात 2 गाड्या आहेत त्या घेत आहोत. पोलिसांची नजर चुकवून अशा प्रकारचे स्टंट केले जात असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. संध्याकाळच्या वेळी नागपूरचे रस्ते आपण पहा, अतिशय रुंद रस्ते आहेत, लाईट्स भरपूर आहेत. रात्रीच्या वेळी शो शायनिंग करण्यासाठी तरुण मुलांकडनं ही दुसरी घटना आहे गेल्या काही दिवसातली आणि दोन्ही घटनांमध्ये आम्ही तातडीने कारवाई केलेली. यामध्ये या मुलांवरती कुठल्या प्रकारचे पूर्वीचं गुन्हे वगैरे नाही आहेत. मात्र तरीसुद्धा अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये गय केली जाणार नाही कोणाची. नागपूरमध्ये रस्त्यावर अशा प्रकारे स्टंटबाजीची ही काही पहिलीच घटना नाहीये. नुकतंच काही गुंड धावत्या कारच्या बोनटवर बसून मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या गुंडांनी वर्दळीच्या रस्त्यावर अक्षरशः धुडगूस घातला. नागपूरच्या बजाजनगर चौकातून VNIT गेट दरम्यान हा प्रकार घडला होता. या गुंडांनी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी अश्विन तुर्केल आणि त्याच्या साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत 5ही आरोपींना अटक केली होती. भाईचारा इतना कमा रखा मेरे भाई, तेरे जैसे की तो. नागपूरची गुन्हेगारी हा गेल्या 10-15 वर्षांपेक्षा जास्त काळ चिंतेचा विषय आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. सुरतच्या कतार गावामध्ये जीप उलटल्याचा एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. चालकाचं जीपवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. अपघाताची ही दृश्य थरारक आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. काही तरुण मुलं या जीपमधून प्रवास करत होती आणि चौकातून रस्ता क्रॉस करून त्यांना वळून जायचं होतं, पण त्यावेळेला चालकाचं या भरधाव गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजकाला ओलांडून ही जीप पलीकडे आली आणि आडवी झाली. सुदैवानं इथे एक तरुणांचा ग्रुप उभा होता. ते लगेच बाजूला झाले तर आजूबाजूचे लोक लगेच धावले आणि या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. भाजपचे नेते सुनील देवधर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. हिंदू दहशतवाद हा शब्द शरद पवार यांनी वापरून पाप केल्याचं वक्तव्य देवधर यांनी केलं. यानंतर त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जशास तसं उत्तर दिलंय. स्वतःच्या सोयीनं हिंदुत्वाची व्याख्या करणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. शुक्रवारच्या दिवशी मालेगावमध्ये कसे मुसलमान बॉम्बलास्ट करू शकतात म्हणून नक्की काहीतरी दुसरा अँगल असला पाहिजे असं त्यांनी विधान केलं. आणि मग अँगल शोधण्यासाठी पोलिसांवरती ATS वरती दबाव आला आणि दबाव आल्यानंतर हिंदू दहशतवाद नावाचा एक चुकीचा शब्द, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत म्हणणारा हिंदू हा कधी दहशतवादी असू शकत नाही. मला वाटतं स्वतःच्या सोयीनं जी सातत्यानं हिंदुत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला जातो ही गोष्ट दुर्दैवी आहे. माती, माता आणि मातृभूमी यासाठी सदैव तत्पर असणारा हा प्रत्येक जण हिंदू आहे. तो जन्मानं असावा, तो कर्मानं असावा. आणि मला वाटतं या जातीपातीच्या आणि धर्माच्या राजकारणाकडे वळवून महागाई, बेरोजगारी या प्रश्नांकडून लक्ष हटवण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न सातत्यानं केला जातो. बिबट्या मानवी वस्तीत आल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील.
मात्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या उसे गावामध्ये बिबट्या रात्रीच्या वेळेला चक्क एका घरात शिरला आणि खाटेखालती बसून राहिला आणि झोपी केला. या घटनेमुळे उसे गावात सध्या भीतीचं वातावरण आहे. खाटेखाली बिबट्याची स्वारी. बिबट्याला बघून महिलेची पाचावर धारण. वन विभागाकडून बिबट्या जेरबंद. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्याच्या 7 उसेगावच्या रहिवासी असलेल्या सिंधुबाई आवारी यांनी तो थरार अनुभवलाय. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असाच काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला. कारण बिबट्या त्यांच्या चक्क खाटेखाली येऊन बसला. खरं तर हा व्हिडिओ जर चित्रित झाला नसता तर कुणीही त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता. येथे झोपून होतं, येऊन पडल्याबरोबर उठलं. जरा हा व्हिडिओ निरखून पहा. आवारी यांच्या खोलीतल्या खाटेजवळ ही बिबट्याची स्वारी अगदी आरामात बसल्याचं बघायला मिळतंय. पण आवारी कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांची मात्र घाबरगुंडी उडाली. बाहेरच्या गोंधळाचा या बिबट्यावर कुठलाच परिणाम झाला नाही. बिबट्या निवांतपणे खाटेच्या शेजारी पहुडला. हे सगळं या व्हिडिओमधून बघायला मिळतं. आवारी कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3:30च्या सुमाराला हा बिबट्या त्यांच्या घरात शिरला. बिबट्याची स्वारी घरात दाखल झाली त्यावेळी आवारी कुटुंब अगदी गाढ झोपेत होतं. पहाटेच्या वेळी सिंधुबाईंना जाग आली तेव्हा त्यांना खाटेच्या खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. त्यांनी उठून पाहिलं तर खाटेखाली चक्क बिबट्या दिसला. बिबट्याला बघून त्यांची पाचावर धारण बसली. आवारी कुटुंबानं जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. येथे झोपून होतं, येऊन पडल्याबरोबर उठलं. मग ते चलला. सामान गिमान पाळलं ना मग बरफ केलं. मग आता आम्ही येथे बसून राहिलो बरफल्यावर. मग इकडून कवाडे लावले, लोक बोलवले. मग वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आणि त्यानंतर सुरू झालं बिबट्याला जेरबंद करण्याचं ऑपरेशन. बिबट्या घरात असल्यामुळे त्याला दारावाटे बाहेर काढण्यासाठी वन विभागाला बरेच प्रयत्न करावे लागले. चंद्रपूरची RRU टीम, वन परिक्षेत्र अधिकारी सावली आणि पूर्ण चमू हे या ठिकाणी येऊन तत्काळ पिंजरा लावण्यात आला. पिंजरा लावण्यात आल्यानंतर एक 5-10 मिनिटातच ते जे बिबटचं पिल्लू होतं ते पिल्लू लगेच जेरबंद करण्यात आलेलं आहे. प्रयत्नानंतर ही बिबट्याची स्वारी एकदाची जेरबंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतला वावर वाढला असल्याचं बघायला मिळतंय. जंगलालगतच्या रस्त्यांवर वाहन चालकांना सुद्धा वाघोबाच्या दर्शन झाल्याच्या अनेक घटना घडल्यात. मात्र आता बिबट्या थेट खाटेखालीच येऊन बसल्यामुळे सावली तालुक्यातल्या रहिवाशांची मात्र झोप पुरती उडाली आहे. हैदर शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. कल्पनाच भारी आहे ना, बिबट्या बेडेच्या खालती. तिकडे गुजरातच्या गिरनार अभयारण्यातील सिंह पाहण्यासाठी जगभरातले वन्यप्रेमी आवर्जून गर्दी करतात. भावनगर आणि अमरेली या दोनही जिल्ह्यांमध्ये सिंहांची संख्या लक्षणीय आहे. पण अलीकडच्या काळात अमरेली जिल्ह्यात सिंहांच्या अपघाती मृत्यूचं प्रमाण लक्षणीय आहे आणि याला कारणीभूत ठरले या परिसरातून जाणारी रेल्वे लाईन. जंगलाच्या राजाचा जीव धोक्यात. रेल्वेमुळे सिंहांचा जातोय बळी. सिंहांच्या अस्तित्वाला धोका.
जंगलाचा राजा सिंह अत्यंत रुबाबदार प्राणी. कोणत्याही जंगलाचं वैभव या ऐटदार प्राण्याच्या अस्तित्वावर ठरतं. म्हणून सिंहांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुजरातच्या गिरनार परिसरातील जंगलाला सिंहांचं वरदान लाभलंय. अमरेली जिल्ह्यातल्या धारी, खांभा, राजुला, जाफराबाद आणि पिपावाव रेंजमध्ये सिंहाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अभी समर सीजन का शुरुआत हो रहा है, तो जितना भी एनिमल के आर्टिफिशियल वाटर पॉइंट है, वो आर्टिफिशियल वाटर पॉइंट पानी भरने का कामगिरी हमारा स्टाफ की तरफ से शुरू किया गया है. और शत्रुंजी के अंदर 4 रेस्क्यू सेंटर भी हमारे पास है. तो उस रेस्क्यू सेंटर में भी अगर कोई एनिमल का रेस्क्यू करके ट्रीटमेंट का भी फैसिलिटी हमारे पास है. खरं तर जगात सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अशात आशियातील सिंह दुर्मिळ होत चाललाय. त्यामुळे सिंहाची संख्या वाढवण्यासाठी तसंच त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. गिरनार मधील सिंह जगभरातील वन्यप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहेत. मात्र अमरेली जिल्ह्यातल्या राजुला, जाफराबाद, पिपावाव या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. तसंच या परिसरातून जाणारी रेल्वे लाईन जंगलाच्या राजाच्या जीवावर उठली आहे. सिंह रात्रीच्या वेळी रेल्वे रूळ ओलांडतात. मात्र त्याच वेळी रेल्वे गाडी आल्यास रेल्वेच्या धडकेत सिंहांचा मृत्यू ओढवतोय. मात्र रात्रीच्या वेळी अचानक समोरून सिंहांचा झुंड आल्यास रेल्वे चालकाचा नाईलाज होतो आणि या मुक्या वन्य प्राण्याला आपला जीव गमवावा लागतो. गेल्या काही वर्षात या परिसरात रेल्वेच्या धडकेमुळे अनेक सिंहांचा मृत्यू झाला. विशेषतः पिपावाव ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर हे प्रमाण अधिक आहे. अलीकडच्या काळात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रात्रीच्या वेळी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात सिंह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमंती करतात. पण हे रेल्वे रूळ या मुक्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरले. राजुला, जाफराबाद जो कि हमारे लिए सेंसिटिव एरिया है, वहाँ पर पिपावाव फोर्ट भी है, जहाँ पर कई बार आप लोगों को मालूम होगा कि वाइल्ड लाइफ जो पर्टिकुलरली एशियाटिक लायन का मूवमेंट का एरिया है. तो राजुला रेलवे ट्रैक का 30 किलोमीटर का ऐसा एरिया है जहाँ पर हमारा एशियाटिक लायन का मूवमेंट का एरिया रहता है, जो कि रेलवे ट्रैक को क्रॉस भी करता है एनिमल कई बार. और कई बार दुर्घटना में दुर्भाग्यवश कई बार एनिमल को रेलवे ट्रैक पे इंजरी होने के भी कई घटनाएं सामने आ रही है. सिंहांच्या अपघाती मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमींची चिंता वाढली आहे. सिंहांचं संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचा दावा वन विभागाकडून केला जातोय. रात्रीच्या वेळी या परिसरात रूळ ओलांडताना सिंहांचे झुंड पाहायला मिळतात. पण ही रेल्वे लाईन या सिंहांच्या मुळावर उठली आहे. गुजरात सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार 2019-20 या वर्षभरात गुजरातमध्ये एकूण 313 सिंहांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 23 सिंहांचा मृत्यू हा रेल्वेची धडक, विहिरीत पडून आणि विजेचा शॉक लागल्यानं झाल्याचं समोर आलंय. गुजरातमधील सिंहांचा विचार करता 2010 मध्ये सिंहांची संख्या 411 इतकी होती, तर 2015 मध्ये ही संख्या वाढून 523 वर जाऊन पोहोचली. भावनगर आणि अमरेली या 2 जिल्ह्यांमध्ये सिंहांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वर्चस्वातून सिंहांमध्ये संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय. गिरनारमधील सिंहांची संख्या पाहता 109 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर सिंहांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. गुजरात सरकारनं उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुजरातमधील 200 सिंह असुरक्षित परिसरात वावरत असल्याची कबुली दिली. त्यामुळे 109 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर सिंहांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली. गुजरात सरकार आणि वन विभागाकडून सिंहांच्या संवर्धनाचे अनेक दावे केले जात असले तरी वास्तवात जंगलाचा राजा सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना राज्याच्या गृह विभागानं एक कारणे दाखवा नोटीस बजावले. महसूल विभागाच्या संदर्भात दीपक पांडे यांनी एक पत्र लिहिलंय. ते माध्यमातून सर्वत्र पसरलं. त्यावरून महसूल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुद्धा सुरू केलं आहे. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभागानं दीपक पांडे यांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान दीपक पांडे यांनी मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. आमचे काहीतरी जवळपास 2-4 महिन्याने कधीतरी आम्ही आणि उद्या आमचे हाफ इयरली कॉन्फरन्स आहेत मुंबईला, ज्याच्यामध्ये मुंबईला आमचे रितसर कार्यक्रम आहे आणि मी ठाणेवरून पास होत होतो म्हणून त्याचे रस्ता आहेत म्हणून त्याच्या घरी. दरम्यान आपण लिहिलेल्या पत्राचं दीपक पांडे यांनी समर्थन केलंय. जनतेच्या भल्यासाठीच हे पत्र लिहिल्याचं त्यांनी नमूद केलंय. मंत्रिमंडळानं या पत्राचा विचार करावा असंही त्यांचं म्हणणं आहे. नाही, ते पत्र योग्य आहेत. खूप अभ्यासपूर्वक लिहिलेले गेलेले आहेत. माझ्या 23 वर्षाचे पोलीस IPS अफसर म्हणून जे माझे अनुभव आहेत आणि 1.5 वर्षाचे जे पोलीस आयुक्त नाशिक शहर म्हणून माझे जे अनुभव आहेत आणि त्या अनुषंगाने जे काही मला अनुभव आलेला आहे ते मी त्या पत्रात नमूद केलेलं आहे आणि ते जनतेचे भलेसाठी आहेत आणि ते माननीय पोलीस महासंचालक साहेबांना आम्ही तो पत्र लिहिलं होतं. हे पत्र मीडियाला कसा लीक झाला ते मला माहिती नाही. आता जसं की आमच्यावर काहीतरी कारण दाखवा नोटीस जारी झालेला आहे, मला नाही मिळाला पण मीडियाला लीक झालेला आहे. ही गोष्टी जे लीक होत असेल तर यासाठी तर मी जबाबदार होऊ शकत नाही. बातमी शेजारच्या पाकिस्तानातली. पाकिस्तानात राजकीय संकट सध्या अधिक गडद होताना दिसतंय. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं इम्रान खान यांना मोठा दणका दिलाय. न्यायालयानं इम्रान खान यांना अविश्वास ठरावाला सामोरं जाण्यासाठी सांगितलं आहे. तसंच या सगळ्या प्रकरणावर निर्णय देताना उपसभापतींचा संसद बरखास्त करण्याचा निर्णय सुद्धा असंवैधानिक ठरवलाय. नॅशनल असेंब्लीमध्ये आता 9 एप्रिलला अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. म्हणजेच इम्रान खान यांना आता अविश्वास प्रस्तावापासून पळ काढता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या कायदेशीर टीमसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि न्यायालयाचा जो निर्णय असेल तो मला आणि माझ्या पक्षाला मान्य असेल असं सांगितलं होतं. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझं सहकारी अजिंक्य सोबत मुंबईतली बित्तम बातमी महामुंबई.